नमस्कार मंडळी, कुकिंग आणि बरंच काहीमध्ये मी नम्रता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. ख्रिसमसचा महिना आलेला आहे आणि ख्रिसमसच्या रेसिपीज आपण इथे पाहणार आहोत. तर इथे मी बनवत आहे एक हेल्दी रेसिपी जी आपण बदाम आणि खजूर आणि चॉकलेट यांनी बनवणार आहोत. मुलांसाठी अतिशय हेल्दी आहे आणि त्यांना कळणारही नाही की तुम्ही त्यांना बदाम आणि खजूर खायला घालताय, कारण आपण याला चॉकलेटमध्ये कोट करणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपी पाहूया. तर इथे मी अर्धा वाटी बदाम घेतलेले आहेत आणि आपल्याला त्यांना नुसतं रोस्ट करून घ्यायचं आहे. तव्यावर मी अशा प्रकारे यांना रोस्ट करून घेत आहे. तुम्हाला जेवढी याची क्वांटिटी बनवायची असेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बदाम घेऊ शकता. आपण इथे बदामाला मंद आचेवर भाजून घेणार आहोत. आपल्याला त्याचा रंग नाही चेंज होऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे बदाम भाजून घेतल्यामुळे आपले चॉकलेट जे आहेत ते क्रंची बनतात, कुरकुरीत लागतात आणि जास्त काळ टिकतात. त्यामुळे आपण बदाम भाजून घेत आहोत आणि आपल्याला मंद आचेवर छान खमंग असे हे भाजून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले इथे बदाम भाजून झालेले आहेत. आता आपण याला एका बाजूला ठेवून देऊया, म्हणजे जेणेकरून हे पूर्णपणे थंड होतील. आपल्याला बदामाला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे, कारण आपण यातला चॉकलेटमध्ये डिप करणार आहोत आणि चॉकलेटला सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. जर आपले बदाम हे गरमच असतील तर आपलं चॉकलेट सेट होणार नाही, ते मेल्टच होत राहणार. यासाठी जेव्हा आपण बदाम रोस्ट करू त्यानंतर तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे की तुम्ही त्याला पूर्णपणे थंड होऊन द्याल. तर आपण ज्या चॉकलेटमध्ये याला डिप करणार आहोत ते चॉकलेट बार मी इथे अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. मी इथे डार्क चॉकलेट यूज केलेला आहे. जर तुम्हाला स्वीट चॉकलेट आवडत असेल तर तुम्ही फेंट बारसुद्धा यूज करू शकता. मार्केटमध्ये हे बार इझिली अवेलेबल होतात. तर इकडे मी 100 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलेला आहे आणि अशा प्रकारे डबल बॉइलिंग करून आपल्याला मेल्ट करायचं आहे. जेथे मी खाली एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी उकळत आहे आणि त्यामध्ये मी एका बाउलमध्ये चॉकलेट काढून अशा प्रकारे आपल्याला चॉकलेट हे मेल्ट करून घ्यायचं आहे. चॉकलेट मेल्ट करताना आपल्याला अजून एक खबरदारी घ्यायची आहे की जे खाली पाणी बॉईल होत असतं ते या चॉकलेटमध्ये नाही उडलं पाहिजे, नाहीतर आपलं चॉकलेट सेट होणार नाही, ते स्लरी होणार. तर इथे आपलं चॉकलेट जे आहे ते चांगल्या प्रकारे मेल्ट झालेलं आहे. चॉकलेट मेल्ट झाल्यावर आपल्याला जास्त टाईम नाही वेस्ट करायचा, नाही तर ते पुन्हा रूम टेम्परेचरवर येतं, घट्ट होतं. त्यामुळे चॉकलेट गरम असतानाच आपले थंड झालेले बदाम आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे डिप करायचं आहे. तर इथे आपले रोस्टेड बदाम पूर्णपणे चॉकलेटमध्ये कोट झालेले आहेत, मस्तपैकी चॉकलेटमध्ये डिप झालेले आहेत. आता आपण त्यांना एका ट्रेमध्ये काढून घेणार आहोत. ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे, नाहीतर आपले जे चॉकलेट आहे ते पुन्हा घट्ट होण्यासाठी सुरुवात होते, कारण का थंडीचे दिवस आहेत. आता आपण याला 30 मिनिटासाठी रेफ्रिजरेट करून ठेवणार आहोत, जेणेकरून आपलं चॉकलेट जे आहे ते सेट होईल. आता मी इथे घेतलेले आहेत खजूर, जे सीडलेस आहे, ज्याच्यामध्ये बिया नाही आहेत. तर अशा प्रकारे खजूर आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता 30 मिनिटानंतर आपलं जे चॉकलेट आहे ते चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आपल्याकडे जे खजूर आहे त्याला हाताने अशा प्रकारे चांगल्या प्रकारे प्रेस करून आपल्याला घ्यायचं आहे, ज्याने की आतली जी पोकळी आहे ती थोडीशी वाढेल. अशा प्रकारे आपण खजूरला प्रेस करून घेणार आहोत आणि आपले जे चॉकलेट कोटेड बदाम आहेत ते आपण खजूरच्या मधोमध ठेवून खजूर त्याला दोन्ही बाजूनी रॅप करून घेणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, हेल्दी आहे. तुम्ही इथे बघू शकता आपले खजूर छान प्रकारे रॅप झालेले आहेत. आपल्याला जसा शेप हवा तसा तुम्ही याला देऊ शकता. आता आपल्याला हे खजूर जे आहे ते मेल्टेड चॉकलेटमध्ये डीप करायचं आहे. मी इथे व्हाईट चॉकलेटसुद्धा मेल्ट केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण जे आपले खजूर आहेत ते चॉकलेटमध्ये मेल्ट करून आपल्याला याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. हे तुम्ही नुसते चॉकलेटमध्ये डीप करून सुद्धा सर्व करू शकता. जर तुमच्याकडे गार्निशिंगसाठी काही असेल तर तुम्ही त्याच्याने गार्निशसुद्धा करू शकता. माझ्याकडे जेम्स चॉकलेट होते म्हणून मी ते वापरलेलं आहे. तुमच्याकडे जे इतर सामान उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता. व्हाईट चॉकलेटबरोबरच आपण डार्क चॉकलेटसुद्धा इथे मेल्ट केलेलं आहे. तर थोडे खजूर आपण डार्क चॉकलेटमध्ये बनवणार आहोत आणि थोडे खजूर आपण व्हाईट चॉकलेटमध्ये बनवणार आहोत. तर इथे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. आता आपण त्यांना 30 मिनिटासाठी रेफ्रिजरेट करणार आहोत. तर इथे आपले ऑलमंड अँड डेट्सचे ख्रिसमस बाईट किंवा चॉकलेट्स रेडी आहेत. इतकी सुंदर, सिंपल आणि टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. आपल्या घरामध्ये बदाम, खजूर हे उपलब्ध असतातच. तर अशा प्रकारे ही सोपी रेसिपी तयार होते. मी तुम्हाला एक चॉकलेट कट करून दाखवते की आतून हे कसं दिसतं.
तर आपले ऑलमंड डेट्स क्रिसमस बाईट तुम्हाला कशी वाटले मला नक्की सांगा. ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा.